श्री नवनाथ कथासार अध्याय 35. रेवणनाथास सिद्धीची प्राप्ती, त्याची तपश्चर्या व वरप्राप्ती. सरस्वती ब्राह्मणाच्या मृतपुत्राकरिता यमलोकी गमन. रेवणनाथाने एका सिद्धिकलेस भुलून दत्तात्रेयास परत पाठवल्यानंतर रेवणनाथ शेतात गेला. दत्तात्रेयाने त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यास समजावून वाटेस लावले होते. रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचे गाणे गाऊ लागला. तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलावले म्हणून विचारू लागली. प्रथम त्याने तिला नाव विचारले. तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले. ज्या वेळेस दत्तात्रेयाने रेवणनाथास सिद्धी दिली होती त्या समयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील. जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्धक्षणात पुरवील. सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते ती करील. यास्तव जे तुला कार्य करावयाचे असेल ते तू तिला सांग. अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रेयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता. ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून रेवणनाथास किंचित गर्व झाला, परंतु स्वभावाने तो निस्पृह होता. एके दिवशी तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला. त्याने हातातील औत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे, ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखव, म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल. मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन. त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली, मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन. मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखविल्या. त्याची खात्री झाली. मग तो तिला म्हणाला, तू आता माझ्यापाशी राहा. तू सर्व काळ माझ्याजवळ असलीस म्हणजे मला जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पडेल. त्यावर ती म्हणाली, मी आता तुझ्या सन्निध राहीन, परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्त रूपाने वागेन. तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरून बसू नको. तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईन. रेवणनाथाने तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली. मग रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला. त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्रीस स्वस्त निजला. दुसरे दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे. मग दुसरे दिवशी तो शेतात गेलाच नाही. त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहस्रारुक हा त्यास म्हणाला, मुला, तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस? हे ऐकून रेवणनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे? त्यावर बाप म्हणाला, पोटासाठी शेतात काम केले पाहिजे. शेत पिकले की पोटाची काळजी करावयास नको, नाही तर खावायचे हाल होतील व उपाशी मरवायची पाळी येईल. यावर रेवणनाथ म्हणाला, आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे. आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही. ते ऐकून बापाने म्हटले, आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे? मी एक दिवस कसा लोटीत आहे हे माझे मलाच ठाऊक. ते ऐकून रेवणनाथ म्हणाला, उगीच तुम्ही खोटे बोलता. सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे. मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या. उगीच काळजी का करता? मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले. मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व तो रेवणनाथाच्या तंत्राने वागू लागला. रेवणनाथाचा बुंधुल गाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावरच होता. यामुळे गावात नेहमी पांतस्थ येत असत. रेवणनाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांतस्तास रेवणनाथ इच्छाभोजन घालू लागला. ही बातमी साऱ्या गावात पसरली. मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या. वस्त्र, पात्र, अन्न, धन आदी करून जे ज्यास पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरवीत असे. रोगी मनुष्याचे रोगही जात असत. मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात. यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला. सर्व लोक त्यास रेवणसिद्ध म्हणू लागले. इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता
बुंधुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला. मच्छिंद्रनाथ श्रीगुरूंचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले. त्यांनी त्यास भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवणसिद्धीची समूळ माहिती सांगितली. ती ऐकून रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनात समजला. नंतर जास्त माहिती काढण्याकरता रेवणनाथास कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने लोकांस विचारले. परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी सांगेना. मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगा खांद्यावर खेळून एके ठिकाणी खावयास घालू लागला. हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले. हा प्रकार लोकांनी रेवणसिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला. हे वृत्त ऐकून रेवणसिद्ध तेथे स्वतः पाहावयास गेला. सिंह वाघ आदी करून हिंस्र जनावरे तसेच पशुपक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगा खांद्यावर निवैर खेळत आहेत असे पाहून त्यास फार चमत्कार वाटला. रेवणनाथ घरी गेला व दत्त मंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली. तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणून विचारला. तो म्हणाला, मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी माझ्या अंगा खांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे. ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्त्या वाचून दुसऱ्याच्याने होणार नाही. या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो. मग रेवणसिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर. तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहे, यास्तव तू त्याची प्रार्थना कर, म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करील. असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला. मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्येस बसला. दत्तात्रेयाची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते. त्याने अन्न पाणी सुद्धा सोडले व झाडाची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला. तेने करून त्याच्या हाडांचा सांगडा मात्र दिसू लागला. रेवणनाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते. त्याच्या गुरुने अर्धवट शिष्य का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते. त्याने रेवणनाथाबद्दल चौकशी केली, पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकांस नव्हती. ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत. उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे. यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठी अनिमा, नरिमा, लखिमा, महिमा इत्यादी 8ही सिद्धीस बोलावले. त्या येताच त्याच्या पाया पडल्या. त्यावेळेस नाथाने त्यास विचारले की रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा. त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी श्री दत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे. मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास सहाय्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. त्याने लगेच तेथून निघून गिरिना पर्वती येऊन दत्तात्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ रथबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज, रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठी दुस्सह क्लेश भोगीत आहे. तर आपण आता त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे. ते ऐकून मच्छिंद्रनाथास समागमे घेऊन दत्तात्रेय यानासराच्या साह्याने रेवणनाथापाशी आले. तेथे तो काष्टाप्रमाणे कृश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशी धरले. रेवणनाथाने दत्तात्रेयास पायावर मस्तक ठेवले. तेव्हा दत्ताने त्याच्या कानास मंत्रोपदेश केला. तेने करून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला. मग वज्रशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळी भस्म लावले. त्यामुळे तो शक्तिवान झाला. नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरिना पर्वती गेले. तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शास्त्रात सुद्धा सर्व विद्यात निपुण केले. तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथास भासू लागले. त्याचा द्वैत भाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथाजवळ येत
व त्याच्या पाया पडत. दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणे सशास्त्रादी सर्व विद्यात निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले. मग ते उभयता मार्तंड पर्वती गेले. तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून साबरी मंत्र सिद्ध केले. सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरिनार पर्वती येऊन तेथे मावदे घालण्याचा रेवणनाथाने बेत केला. त्या समारंभास विष्णू, शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोचले. 4 दिवस समारंभ उत्तम झाला. मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले. रेवणनाथही दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला. त्या काली मानदेशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याच्या स्त्रीचे नाव जान्हविका. त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीती. त्यास मुले होत, पण ती वाचत नसत. 8-10 दिवसातच ती मुले मरत. याप्रमाणे त्यांचे 6 पुत्र मरण पावले. 7वा पुत्र मात्र 10 वर्षेपर्यंत वाचला होता व आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घातले. त्या समयी पंचपक्वान्ने केली होती व प्रयोजनाचा पेत उत्तम ठेवला होता. त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला. तो भिक्षा मागवायस फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला. त्यास पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली. तेव्हा ब्राह्मणाने त्यात जेवून जाण्याचा आग्रह केला. तेव्हा त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले. त्यास रेवणनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस, म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही. हे ऐकून तो म्हणाला, या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही. मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले. मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पात्रावर बसवले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला. जेवताना त्याने करून त्यास भोजनास वाढले व नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उदयिक जावे. त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथाने त्याच्या म्हणण्यास होकार दिला व तो दिवस त्याने तेथे काढला. रात्रीस पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला, परंतु 2 प्रहरी भोजन यथेच्छ झाल्याने रात्री क्षुधा लागली नव्हती. यास्तव नित्यनेम उरल्यानंतर नाथाने तसेच शयन केले. त्यावेळी तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला. मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले. त्यावेळेस मोठा आकांत झाला. बायको नवऱ्यास हाका मारू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत. यास्तव आपणास सुख लाभणार कोठून? आता जसे होईल तसे होवो. तू स्वस्थ राहा. मी उठून आलो तर नाथाची झोप मोडेल. यास्तव माझ्याने येवत नाही. जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही. इतके ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनी पाश टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच पडून राहिले. मुलगा मरण पावला असे पाहून जान्हवी मंद मंद रडू लागली. तिने ती रात्र रडून रडून काढली. प्रातःकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द येऊ लागला. तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले. त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत, म्हणून घरात माझी बायको अज्ञपणे रडत आहे. ते ऐकून मुलास घेऊन ये असे नाथाने विप्रास सांगितले. त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले. मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले. ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला. तो म्हणाला, मी या स्थळी असता यमाने हा डाव साधून कसा घेतला. आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकतो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले. मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेवला. त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला. मग तुला एवढाच मुलगा की काय असे नाथाने त्यास विचारल्यावर हे 7वे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले, माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर 5-7 दिवसातच मेली. हाच फक्त 10 वर्ष वाचला होता. आम्ही प्रारब्धहीन. आमचा संसार सुफळ कोठून होणार. जे नशिबी होते ते घडले. याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वतीस सांगितले की
तू 3 दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव. हे असेच्या असेच राहील, नासणार नाही. आता मी स्वतः यमपुरीत जाऊन तुझी 7ही बाळे घेऊन येतो. असे सांगून नाथाने अमरमंत्राने भस्म मंत्रून मुलाच्या अंगास लावले व या नसराच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला. रेवणनाथास पाहताच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्याने त्याची षोडशोपचारांनी पूजा केली आणि अति नम्रपणाने येण्याचे कारण विचारले. तेव्हा रेवणनाथाने म्हटले, यमधर्मा, मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास? आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही, परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे 6 पुत्र कोठे ठेवले आहेस तेही आणून दे. हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे, तुझा फडशा उडून जाईल. तेव्हा यमधर्माने विचार केला की ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये. शंकराकडे मुखत्यारी आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे, मग तिकडे पाहिजे ते होऊ असे मनात आणून तो म्हणाला, महाराज, माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे. विष्णू, शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो. या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत. यास्तव मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही. सबब आपण कैलासात जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे 7 पुत्र मागून न्यावे. ते तेथेच त्यांच्याजवळ आहेत. त्याचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा. ते ऐकून रेवणनाथ म्हणाला, तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे, तर मी आता कैलासास जातो. असे म्हणून रेवणनाथ तेथून उठून कैलासात शंकराकडे जावयास निघाला. पुढील अध्याय ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.